नमस्कार, मी सूरज खडाकडे, युवा शक्ती प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष. लोकप्रधान न्यूज पेपरच्या 9व्या वर्धापन दिनानिमित्त व लोकप्रधान न्यूज चॅनलच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्त मी प्रथमतः लोकप्रधान न्यूज चॅनलला मनापासून शुभेच्छा देतो. अल्पावधीतच सोलापूर जिल्ह्यासह महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात लोकप्रिय झालेल्या अशा ह्या चॅनलला आम्ही मनापासून शुभेच्छा देतो. सोलापूरमध्ये एखादी कुठलीही घटना घडली असेल तर सर्वात पहिला जर स्पीडमध्ये जर एखादी बाईट येत असेल किंवा बातमी जर येत असेल तर ते लोकप्रधान न्यूज चॅनलवर येते. आणि प्रत्येक ग्रामीण भागात असेल, खेडेपाड्यात असेल, वाड्या वस्त्यावर असेल, आपली जर एखादी समस्या असेल, तक्रार असेल, एखाद्या व्यक्तीनं जर केलेली असेल, प्रशासनाला खडबडून जागा करणारं जर कुठलं माध्यम असेल तर ते लोकप्रधान न्यूज चॅनल आहे. प्रत्येक खेडेपाड्यात अल्पावधीत, कमी कालावधीत इतक्या ताकदीनं पोहोचलेले हे न्यूज चॅनल आहे आणि लोकप्रिय आवर्जून असे हे चॅनल सर्वजण बघतात. त्यात आम्ही सुद्धा प्राधान्यानं सर्वाधिक जर पसंती देत असेल तर ह्या लोकप्रधान न्यूज चॅनलला देत आहे. दक्षिण सोलापूरमध्ये लोकप्रधान न्यूज चॅनलचे प्रतिनिधी नारायण घंटे यांनी लोकप्रधान न्यूज चॅनलला अल्पावधीत एवढे प्रसिद्धीस आणलं की प्रत्येक घटना त्यांनी जाग्यावर ऑन दी स्पॉट जाऊन ते तिथं टिपतात, बाईट घेतात, तिथली परिस्थिती जाणतात आणि प्रशासनाच्या माध्यमातून ते लक्षात आणून देतात. त्यामुळे लोकप्रधान न्यूज चॅनलची लोकप्रियता अधिकाधिक वाढत चाललेली आहे. आणि असंच हे चॅनल, आज 5वा वर्धापन दिन आहे, असं ह्याचे मोठ्या प्रमाणात अजून मोठ्या प्रमाणात हे यशस्वी होत जावं आणि या चॅनलला समस्त सोलापूरवासियांकडून मनापासून शुभेच्छा.